भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर पियुष गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी असतील। भारती पवार यांनी राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। वसुंधरा राजे सिंधिया, तीरथ सिंह रावत, त्याचबरोबर राम माधव, वैजयंत जय पांडा, त्याचबरोबर डी पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, तसंच वर्षाबेन, नरेंद्रभाई दोशी, मनप्रीत सिंग बादल, लाल सिंग आर्य, एम नागराज, तारिक मंसूर आणि मधुचंद्र कार यांचीही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी या संदर्भात पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे। तर पक्षाच्या डिजिटल आणि सोशल मीडिया विभागात मोठा बदल केलाय। 11 वर्षांपासून भाजपच्या माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया विभागाची धुरा सांभाळणारे अमित मालवीय यांची आता या पदावरून उचलबांगडी केली आहे। त्यांच्या जागी छत्तीसगडचे नेते दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती केली आहे। तर यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्समधून। स्मृती इराणी सरचिटणीस, विनोद तावडे सरचिटणीस, पियुष गोयल कोषाध्यक्ष। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे। कुणाकुणाला कोणकोणतं पद मिळाले आपण पाहतोय। भारती पवार उपाध्यक्ष, वसुंधरा राजे सिंधिया उपाध्यक्ष, राम माधव उपाध्यक्ष, आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील, किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। सर्वच नेत्यांच्या मार्गदर्शनाने मी नक्कीच काम करते आहे। मागेही खासदार म्हणून असेल, आरोग्य विभागाचं मंत्री म्हणून काम असेल, वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या राज्यातले प्रवास, संघटनात्मक दृष्टीने केलेलं काम, या बाबतीत नक्कीच आपण म्हणालात तसं मोठी जबाबदारी आहे। आणि नक्कीच त्यांनी हा विश्वास टाकला, त्या विश्वासाला नक्कीच त्या माध्यमातून मी अनेक ठिकाणी राज्यातले जसे प्रवास केले, आताही पुढे त्याच माध्यमातून काम करेल।